कोल्हापूरमध्ये एक नंबर क्वालिटीचं मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे SS बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क आदित्य चव्हाण 8459 88 84 81. कोल्हापूर मतदारसंघाचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राजारामपूर येथील श्री मारुती मंदिरानजीक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे, आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंकुश निपाणीकर, माजी नगरसेविका भारती पवार, शिवसेना उपशहर प्रमुख विशाल देवकुळे यांनी मनोगते व्यक्त केली. यानंतर नगरसेविका सौ प्रतिज्ञा उत्तुरे, शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार नीलम गोऱ्हे यांची भाषणे झाली. या निवडणुका महत्त्वाच्या कशासाठी? आपल्या सर्वसामान्य लोकांमधून सर्वसामान्यांची प्रश्न जाणणारा आणि आपल्या प्रभागाच्या गरजा जाणणारा, आपल्या सर्व जनतेसाठी प्रश्न मांडेल आणि खऱ्या अर्थानं प्रश्न मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. यासाठी ह्या निवडणुका महत्त्वाचा. आणि आपण सर्वजण हेच करायचं आहे की योग्य उमेदवार निवडायचा आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचा विकास साधायचा आहे. आणि हे असे योग्य उमेदवार आपले शिवसेनेचे, भाजप आणि रिपाईचे, महायुतीचे उमेदवार संजयजी मंडलिक हे आहेत. त्यांना भरघोस मतांनी आपण निवडून आणूयात आणि खऱ्या अर्थानं शहराचा विकास साधूयात. शिवसेना आज एकमेव असा पक्ष आहे की इथं कोणतंही सेल नाही, तर दलित सेल नाही, तर मुस्लिम सेल नाही किंवा सवर्ण देखील सेल नाही. जे काय आहे ते शिवसेना शहर प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, गट प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, पण ते सर्व जाती आणि सर्व धर्माचे बंधून आहेत. आणि त्या पक्षाचे आपले उमेदवार आहेत संजयदादा मंडलिक, ज्यांच्या वडिलांनी या कोल्हापूर जिल्ह्याला अतिशय तळमळीनं, ताकदीनं विकास कामांची गती निर्माण करून दिली होती. आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत ते संजयदादा मंडलिक अतिशय सज्जन, सत्वशील, साधा माणूस आणि अतिशय चांगले विचार घेऊन आपले विचार संसद भवनात 100% मांडून कोल्हापूर रत्न पुरस्कार घेतील, पण संसद रत्न फुकटचा घेऊन न येणारे खासदार होतील. बंधूंनो, हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आपण कुठेही जाऊन विचारलं की हा क्या चल रहा है, तर छोटे छोटे मुलं असो, महिला भगिनी असो, माता असो, त्यांना विचारलं हा क्या चल रहा है, तर सगळेजण म्हणतात या सिर्फ और सिर्फ धनुष्यबाण चल रहा है. मंडलिकांच्यावर टीका केली, अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. विरोधकांची संस्कृतीच ती आहे, मी सांगायची गरज नाही. संजय मंडलिक हे कैलासवासी सदाशिवराव मंडलिकांचे चिरंजीव आहेत, जे 4 वेळा आमदार होते, एकदा राज्यमंत्री होते, 4 वेळा खासदार झाले. आणि या सगळ्या माध्यमातून त्यांनी या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बांधवांचा विकास केलेला आहे. जिल्हा सुजलाम सुफलाम केलेला आहे. त्यांचे चिरंजीव संजय मंडलिक हे 3 वेळा जिल्हा परिषदेचे आमचे सदस्य होते, एकदा अध्यक्ष होते. आणि मग त्यांना विकासाची दृष्टी नाही, संपूर्ण जिल्ह्यामध्ये काय अडचणी आहेत, कुठला विकास केला पाहिजे, हे अध्यक्ष असताना बांधवांनो त्यांनी पूर्ण अभ्यास केलेला आहे. ते नॉट रिचेबल नसून या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेचे खासदार म्हणून सुटेबल आहे, तेवढं लक्षात ठेवा. तुमच्यासारखे ढोंगीपणा ते करत नाही. यांचं काय एकमेव उद्योग, 5 वाढदिवस झाले भाऊ यांचे खासदार असताना. या 5 वर्षामध्ये याने एकमेव धंदा केला, वाढदिवसाला एकच बोर्ड लावायचा, संसद रत्न. काम काय केलेलंच नाही, लावणार काय? शहरामध्ये सगळीकडे संसद रत्न, खासदार अमुक अमुक अमुक, याशिवाय यांचं काय काम नाही. नंतर कळालं की ही भानगड काय आहे. चेन्नईमध्ये कुठली तरी एक कंपनी आहे म्हणे की 5 लाख रुपये दिल्यावर संसद रत्न देते. वा रे वा, म्हणलं भारी पटला पट्ट्या. एक नंबर खोटे बोल, रेटून बोल, याशिवाय बांधवांनी काही केलं नाही. आपल्याला माहित आहे गेल्या 5 वर्षामध्ये एक सक्षम पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी या ठिकाणी यांनी आपल्याला काम करून दाखवलेलं आहे. आज राज्यामध्ये चांगली परिस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आज कोस्टल रोड असेल, समृद्धी महामार्ग असेल, मेट्रो ट्रेन असेल, यासारखे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. विकासाच्या दृष्टीने आपण बांधवांनो चाललेलं आहे. आज अनेक आपल्याला उदाहरणं देता येतील. सन्माननीय मुख्यमंत्री देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणात सीएम रिलीफ फंडच्या माध्यमातून मदत करत आहेत. 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख
गोरगरिबांसाठी आजारपणासाठी पैसे देत आहेत. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी बांधवांना पैसे दिले का? बिलकुल दिले नाही. 10,000, 15,000 आणि 25,000च्या पुढे कुठल्या मुख्यमंत्र्यांनी पैसे दिले नाहीत. या कोल्हापूर शहरासाठी ड्रेनेजसाठी 90 कोटीचं महेशराव चाललेलं आहे काम, नुकतंच चालू झालेलं आहे. 90 कोटी रुपये आपण आणलेले आहेत ड्रेनेज लाईनसाठी. एसटीपी प्लॅनसाठी 60 कोटी आणलेले आहेत. आणि आपल्या सर्वांचं 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असणारं आई अंबाबाईचं श्रद्धास्थान यासाठी 86 कोटी रुपये बांधवांना आपण मंजूर करून घेतलेले आहेत. त्यापैकी 7 कोटी रुपये महापालिकेला वर्ग केलेले आहेत बांधवांना. मी आपल्याला एवढीच विनंती करतो, आपला या शहराचा लोकप्रतिनिधी या नात्यानं, की 23 एप्रिलला होत असलेल्या या निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजप आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी आपलं ढोंगर असं एक मत त्यांच्या पारड्यात टाका. आपण संजयजी मंडलिक यांना लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे. कोल्हापूर हे जे शहर आहे ते शहर बाळासाहेब ठाकरे यांचं लाडकं शहर आहे. राज्याची क्षीरसागर एक कार्यसम्राट आमदार आहेत आणि त्यामुळे निवडणुकीपुरतं तुम्हाला आश्वासन द्यायचं अशातला भाग नाही आहे. परंतु याच्यासारख्या योजनांचा सुद्धा फायदा तुम्हाला करून घेणं फार आवश्यक आहे. निवडणुकीमध्ये सुद्धा मी मगाशी उदाहरण ऐकलं की काही लोक साड्या वगैरे देतात महिलांना. ठीक आहे, चांगली साडी दिली, तुम्हाला आवडणारी गोष्ट वेगळी. पण मला पुण्यामध्ये काही महिला भेटल्या होत्या गेल्या निवडणुकीच्या वेळेला आणि त्या सगळ्या म्हणाल्या 15-20 जणी, आज आम्ही काही सुट्टी घेतली आहे आणि आम्ही सर्वजणी निघालो. म्हटलं कुठे निघालात तुम्ही? त्यांनी सांगितलं की आम्हाला साड्या मिळणार आहेत म्हणून आम्ही निघालो. आता काय बोलणार, महिलांना मी नाही म्हणू शकत नाही साड्या घ्यायला, पण मला पण साड्या आवडतात. पण मी म्हटलं आपण अशी घ्यायला नको कोणाकडून साडी. मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला पण काही त्यांनी ऐकलं नाही. आणि त्याच महिला 15 दिवसांनी मला रस्त्यात भेटल्या. म्हटलं कुठे चालले तुम्ही? तर म्हणे आम्ही त्यांनी साड्या दिल्या त्या नगरसेवकाला हाणायला निघालोय. म्हटलं कशासाठी? तर म्हणे त्या साड्यांच्या मच्छरदाण्या झाल्यात आता, त्याच्यामुळे आम्हाला खूप राग आली. तर आम्हाला असं कळलं की समोरचा उमेदवार काहीतरी 50 रुपयाला का 40 रुपयाला पैठणी देत आहेत. तर त्याच्यामुळे मला कळत होतं पुण्यात अशा साड्यांच्या मच्छरदाण्या होणाऱ्या साड्या कोण वाटतंय. तर त्याचा सूत्रधार आज मला कोल्हापुरात सापडला की बाबा हा काय प्रकार चाललेला आहे म्हणून. इथे समोर आपले जे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सातत्याने लोकांना दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे. तात्पुरता कोल्ह्यांनी जरी रंग फासला तरी तो काही वाघ होऊ शकत नाही. आपण खरा वाघ म्हणजे संजय मंडलिक यांना आपण इथे उभं केलेलं आहे. या सभेस सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसह उत्तम पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.